नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, मी तुमच्यासाठी धनलक्ष्मी कुबेर पोटली घेऊन आलेली आहे. ही पोटली मला पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळालेली आहे. तर ही पोटली मला फक्त 100 रुपयाला मिळालेली आहे. ह्याच्यात काही साहित्य होते, काही नव्हते. मग मी त्याच्यात काही साहित्य ऍड केलेले आहे आणि ह्याची पूजा कशी करायची ते पण सांगणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि बघा, पहिली तर मी गणपतीची पूजा केलेली आहे. बघा, गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे. नंतर कुलदेवतांची पूजा केलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता त्या पोटलीमध्ये काय काय होतं ते पण दाखवते. सुपारी होती, गुंज होते, एक कवडी होती, मी हळकुंड घेतलेला आहे. बघा, हळकुंड घेतलेला आहे. कवडी एकच होती, मग मी 5 कवड्या त्यात टाकलेल्या आहेत. कमळगट्ट्याचे बी टाकलेले आहे, कमळगट्टा म्हणून आहेत ते. आणि एक चावी पण होती त्याच्यात. आणि हो का, हे होतं काय लक्ष्मी आणि गणपतीचं यंत्र होतं त्याच्यात. आणि हे लक्ष्मीची पावलं पण होती त्याच्यात. मग ही इलायची मी टाकलेली आहे. एक हे होतं गोमती चक्र, मग मी 2 टाकलेले आहेत. तर मी तुम्हाला एक सांगू शकते, एक सांगायचंय मला की बघा, सम संकेत घ्यायचं नाही आपल्याला, सगळं विषम संकेत घ्यायचं. विषम म्हणजे कसं की 1, 5, 3 ह्या संकेत आपल्याला हे सगळ्या वस्तू घ्यायच्या आहे. आणि ही पिवळी मोहरी ही घ्यायची आहे. बघा, हे झाले आता सगळं. आता पहिलं तर काय करायचं, आपल्याला ही सुपारी घ्यायची आहे. हळदी कुंकू ह्याच्यावर व्हायचं आहे. हळदी कुंकू वाहिल्यानंतर तर गणपती बाप्पा, सुपारी म्हणजे गणपती बाप्पांचं प्रतीक समजून ह्याची पूजा करायची आहे. सगळ्या वस्तूंवर हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे. नंतर त्याला असं अगरबत्तीने वळून घ्यायचं आहे. सगळ्या वस्तूंना अगरबत्तीने व्यवस्थित वळून घ्यायचं आहे. अगरबत्तीने वळून घेतल्यानंतर लक्ष्मी मातेची ही पूजा केलेली आहे. लक्ष्मी मातेला लाल कलरचंच फूल व्हायचं आहे. लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय लाल कलरचं फूल आहे. हे सर्व वस्तू लक्ष्मी मातेला प्रिय आहेत. म्हणून आपण काय करणार आहे, सगळ्यांची पूजा झाल्यानंतर, पूजा झाली आता बघा काय करायचं, आपल्याला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे. गणपती बाप्पांचा मंत्र झाल्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंचं नाव घ्यायचं आहे. जसं की श्री स्वामी समर्थांचाही मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. नंतर आपल्या कुलदेवतांचा मंत्र म्हणायचा आहे. नंतर आपल्याला काय करायचंय, लक्ष्मी आणि कुबेर महाराजांचाही मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि सगळ्या वस्तू उद्याच्याला पोटलीमध्ये भरून, पोटली बांधून तिजोरीत ठेवायच्या आहे. ही पोटली बांधल्यानंतर आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. लक्ष्मी मातेला आणि कुबेर देवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात सुख समाधान ऐश्वर्य नांदू दे, माझ्या घरात सुख समाधान ऐश्वर्य नांदू दे, अशीही म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेला ही पोटली बांधून घ्यायची आहे. हिची गाठ बांधून घ्यायची आहे आणि तिजोरीत ठेवून द्यायची आहे. आणि नंतर कधी आपल्याला ह्याची पूजा करायची, जेव्हा धनतेरस असेल, धनतेरस, आणि ह्याची पूजा लक्ष्मी पूजन धनतेरस या दिवशी करायची आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगते, लक्ष्मी पूजन धनतेरस या दिवशी ही पूजा करायची आहे. आणि प्रसाद तुम्ही काही पण ठेवू शकता, पेढा, गूळ. फक्त श्रद्धेने हा उपाय करा. श्रद्धेने केला की आपल्याला कुठलंही कार्य केलं ना, आपल्याला त्याचं फळ मिळतंच. त्यामुळे कुठलंही काही पण करताना श्रद्धेने करा. उगाच करायचं म्हणून काही करू नका. व्यवस्थित करा जिथली तिथं. आणि श्रद्धेने केलं ना, सगळं व्यवस्थितच होतं. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास, ही पूजा आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.